तर मी चालली आहे गावी रिटर्न भेटायला. ही आहे माझ्या मामाची मुलगी 3 नंबर. तर ती ॲक्च्युली पुण्याला असते, बी फार्मसी करते. तिचं चालू आहे 3rd इयर आणि ती आता आली होती सुट्ट्यांमध्ये मुंबईला तिच्या काकीकडे. म्हणजे माझी 2 नंबर मामी पंतनगरला असते तिच्याकडे. तर आज तिला पण गावी जायचं, तर म्हटलं मग एकत्र जाऊया. निघालो आहे गावी. आता वाजले आहेत मला वाटतं 11:15. ठीक आहे. आम्ही लवकर निघालो नाही कारण का सॅटर्डे होतं, मला माझी झोप प्यारी होती, तर मी रात्री पण उशिरा झोपले. थोडं माझं काम चालू होतं एक स्टोरीचं आणि बसली आहे आता MSCRTच्या बसमध्ये. ठीक आहे. STमध्ये डायरेक्ट असं म्हणायचं. आपला तो शॉर्ट फॉर्म आहे ST पुण्याकडच्या लोकांचा. आपण पूर्ण एवढं बोलायचं आणि आता निघालो आहोत. आणि आहे ना, मी दरवर्षी एकादशीचा उपवास धरते, पण ज्या दिवशी मला ट्रॅव्हलिंग करायचं असतं त्या दिवशी मी नाही करत. रिझन मला खूप साऱ्या उलट्या होतात. मला प्रवास नाही सहन जोपर्यंत तो एका सरळ रेषेमध्ये नसतो. ठीक आहे. इकडचा जर तुम्ही महाराष्ट्राने प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रात किती वळणांचं आणि त्याच्यामध्ये मला त्रास होतो. ठीक आहे. मग मला चक्कर विकर येते, मग मी काहीतरी खाते. सो म्हणून मी आजपासून धरलं. तर माझा दरवर्षी एकादशीचा उपवास असतो आणि पप्पा मला जबरदस्तीने तो धरायला लावतात. ठीक आहे. आमच्या घरात सगळ्यांचा उपवास आहे, हिचा पण उपवास आहे अपेक्षाचा. पण मी नाही धरला उपवास आणि मी सकाळी चहा बिस्किट खाऊन घरातून निघाली. आता नाश्त्याला बघूया कुठं थांबते. मागच्या घरात जेवले. ठीक आहे. आता मम्मीला सांगितले काहीतरी चांगलं बनव. मला नाही वाटत की काहीतरी चांगलं बनवेल. जाताना मी काहीतरी पार्सल घेऊन जाईल. मला माहिती की नाही बनवणार. आणि मम्मी तिच्या माहेरी आहे, म्हणजे मी माझ्या मामाच्या घरी चालले. ठीक आहे. सो तुम्हाला दाखवते पूर्ण जर्नी. आता मी कांजूरवरनं घाटकोपरला गेले, अपेक्षाला घेतलं आणि तिथून आम्ही फास्ट ट्रेन पकडले आणि फास्ट ट्रेन पकडी. फास्ट ट्रेन ना कल्याणपर्यंतच होती, मग तिथून पुढे स्लो होती. मग आम्ही विठ्ठलवाडीला उतरलो आणि विठ्ठलवाडीला उतरून एक ब्रिज क्रॉस करून आम्ही आलो राईट साईडला, जिथे गावी जाण्यासाठी पुण्यासाठी एसट्या चालू असतात. ठीक आहे. एसट्या बघितलं, आम्ही ST म्हणतो, आम्ही MSCRT असं नाही म्हणत, ST म्हणतो. आणि आता जाणार आहोत. आता लागतील आम्हाला 4 तास पोहोचायला. आम्ही संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत पोहोचू. आम्ही उतरणार पारगावला आणि तिकडून माझा मामा मला घ्यायला येईल. आमच्या दोघींना 2 गाड्याची घ्यायला बाईकवरती आणि तिकडून विदिन 15 मिनिटात आम्ही घरी पोहोचू. आणि तो रस्ता जातो पूर्ण गणेशखिंडीमधनं. जे लोक पुण्याकडच्या साईडचे त्यांना गणेशखिंडी माहिती असेल काय. गणेशखिंडी हा इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण का अशाच खिंड्यांमधनं महाराजांनी लढाया केल्या होत्या. त्यात गणेशखिंड पण येते. तर ज्या लोकांना माहीत नाही आहे त्यांनी गुगलवरती सर्च करा गणेशखिंड काय आणि कसा त्याचा उपयोग आपल्या महाराजांच्या काळात झाला होता लढाया करण्यासाठी. ठीक आहे. बाय. आहे राईस प्लेट. याच्यामध्ये भेटलेत मला 2 रोट्या, पापड, डाळ भात, लोणचं, शेवभाजी, मटार भाजी त्यांनी येताना मिक्स केली आहे, कांदा आणि लिंबू. ठीक आहे. थांब, याची प्राईस का प्राईस काय याची? 130ला एवढं सगळं जेवण भेटलं आहे मला. आता मी माझं लिंबू आहे इकडे, जी भाजी डाळ सगळीकडे टाकणार आहे, कारण का त्याशी आहे ना चव नाही लागत. आता पटापट खायला सुरुवात करते आणि तुम्हाला सांगते कसंही जेवण ते. ठीक आहे. आलू मटार भाजी आहे ही ग्रेव्हीवाली, जाम गरम गरम आहे बघा. दूर नाही दिसत तुम्हाला, मला वाटतं हा दिसतोय. बरं चेंज खूप चांगली आहे. जर तुम्ही पुण्याकडचे असाल आणि जेवणात कांदा नसेल तर तुम्ही खरंच पुण्याकडचे नाही आहात. कारण का पुण्याकडच्या लोकांना जेवणात कांदा लागतो, कंपल्सरी लागतो, रोजच्या जेवणात लागतो. पण स्पेशली जेव्हा चिकन मटन असतं तेव्हा तर कंपल्सरी पाहिजेच पाहिजे. मस्त आहे तो जेवणामध्ये.
दुसरी आहे शेवभाजी. मला शेवभाजी एवढी आवडत नाही. बघूया पण कशी झाली. ठीक आहे. माझ्या मम्मी पप्पांना शेवभाजी खूप आवडते. चांगली 140 रुपयाची वर. ठीक आहे. आता मी जेवते. तुम्हाला भेटते संध्याकाळी. बाय. हा आहे वॉटरफॉल आणि ही आहे गर्दी लोकांची. जे गाड्या बघा कमी गाड्या आहे तिथे. अजून पुढे तुम्हाला दाखवते मी. हा आहे वॉटरफॉल. माळशेरमध्ये भरपूर वॉटरफॉल दिसतील. ठीक आहे. खूप सारे वॉटरफॉल आहेत. तर नक्की या माळशेरला. आणि तिथून आमच्या गावाला पण या ओझरला. बघितला ही मुंबईची लोक, पुण्याकडची लोक इकडे वॉटरफॉलसाठी येता येते. हा बघा तुम्ही बसू शकता आरामशीर. हा छुटूचा वॉटरफॉल. हे ह्या लोकांनी खूप साऱ्या लोकांनी स्टॉल लावले तिथे. कॉर्न, मॅगी. बघितला हा वॉटरफॉल. भजी. खूप सारे चांगले स्टॉल्स लावले तिकडे. अजून एका वॉटरफॉलचा आवाज येतोय तो पण दाखवते मी तुम्हाला. एक छोटूसा वॉटरफॉल आला आहे एकदम छोटूसा लहान मुलांसाठी. आणि हा आला एक अजून छान असा एकदम सुंदर असा मनमोहक वॉटरफॉल छोटूसा. दुपारी बरोबर 2-2:30 वाजताची ही धुकं बघा. 2:30 वाजले का दुपारचे. असंही नाही की सकाळ आहे. दिसते एकदम भारी ना. असं वाटतं कुठेतरी असं एकदम कोल्ड प्लेसवरती आलंय. नैनिताल, देहरादून सारखं. दुपारच्या 2:30 वाजता पण इथे धुकं असतं का. याला म्हणतात माळशेर. अजून तर पुढे जायचे समोरचा रस्ता दिसत नाही एवढे धुकं आहे. बघताय खूप हळूहळू जावं लागतं. असं वाटतंय ढग स्वतः आकाशाचं खाली उतरत आहे. बघताय कसं एकदम सुंदर असं वातावरण आहे. हा हे वॉटरफॉल. इथे नुसतंच वॉटरफॉल आहे तिकडे. आज छोटे छोटे वॉटरफॉल. ज्यांना यायचे त्यांनी या माळशेरला. हे बघा हे असंच चालू असतं पूर्ण मान्सून. बघताय किती सारे वॉटरफॉल आहेत. हा एक भारी वॉटरफॉल आहे बघा. एकदम म्हणजे आता तुम्ही इथे उभं राहू शकता. हे बघा छोटी मुलं पण इकडे खेळू शकतात. खेळता येते. बेस्ट वॉटरफॉल ऑफ माळशेर. बघा आले पोलीस आले. आता मजा येणार आहे. बघा इकडे बघा. मी 1-2 शूट मध्ये मिस झाले कारण का माझ्या स्पीडवरती पाणी पडलं. बघा येड्यांची जत्रा आहे. लोक ओरडता येते. तुम्ही ना काही दिसत नाही. तुम्हाला दाखवतो मी आता. हे महाराजांचे मावळे कोरलेले आहेत तिथे छान. लोक ओरडत होते मागाशी. आणि वरती अशी धुकं आहेत. ठीक आहे. थंडी वाजते ना दुपारचे 3 वाजता. आणि इथे अशी अशा येड्या लोकांनी अशा बाईक पार्क करून गर्दी केली आहे. ठीक आहे. लोक फिरायला येतात पण त्यांना एवढी काळजी घेता येत नाही की आपण कुठे काय पार्क करावं. आणि अशामुळे बाकीच्या लोकांना खरंच त्रास होतो. जे लोक असे ट्रॅव्हल करणारे असतात यांनी बघा तसं पार्क करून ठेवलं बघा. यांना ना खरंच अक्कल नाही आहे. हे लोकांना ना खरंच इथल्या पोलिसांनी पकडलं पाहिजे. नुसत्या गाड्या लावून ठेवल्यात आणि फालतूपणा करत उभे राहिलेत. यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. तुम्ही या पिकनिकला नका येऊ असं नाही आहे. पण अशा फालतूसारख्या गाड्या नका ना इकडे पार्क करू. हे बघा कशा पार्क करून ठेवलेत बघा. लोकांना जायला पण जागा नाही, न्यायला पण नाही. आहे दरड. तुम्हाला हे बघा पूर्ण कोसळलं इथे.
तुमच्याकडे महाचे जसं तर तुम्हाला तिकडे जायची गरज नसते. फक्त किती सौंदर्य आहे, एकदम छान असं वातावरण, असं सुंदर बघा. आणि इथे लोकांची गर्दी बघा. इथे किती सारे, ते खूप सारे वॉटरफॉल आहेत ॲक्च्युली. अजून एक वॉटरफॉल. ते यार काय तर इतकं तर नव्हते दिसते. आता ते खाली पण धुकं आहेत, वरतीच नाही आहे. हे काय रोड आहे आणि धुकं आहे. फक्त बर्फ पडायचं बाकी आहे बस. खूप साऱ्या लोकांना माहित नसेल घाटावरचं एक नंबर. फायनली आम्ही उतरलो आहोत मड पारगावमध्ये. बरोबर ना गं? मड पारगाव, हां बरोबर आहे. जास्त माहीत नाही आहे कारण का आम्ही डायरेक्ट जुन्नरवरनं मामाच्या गावी येतो आणि इकडे पहिल्यांदा मी एस टीमधनं इकडे उतरली आहे, त्यामुळे मला जास्त माहीत नाही आहे. माझा मामा घ्यायला येणार आहे आता, अपेक्षाचे पप्पा. माहीत नाही का गाडीवरती जागा होईल की नाही. आम्ही सांगितलं 2 गाड्या घेऊन या कारण का आमच्याकडे बॅग्स पण आहेत. ठीक आहे. आणि जाताना मी तुम्हाला गणेश खिंड दाखवेल कशी असते ते. तर ही आहे गणेश खिंड. माझ्या मामाच्या गावच्या मंदिरात. ठीक आहे. श्री हनुमान प्रसादिका भजनी मंडळ खामगाव. खामगाव हे जुन्नरमधलं आहे, शिवनेरीच्या पायथ्याशी, नॉट पायथ्याशी पण तिथून थोडंसं आतमध्ये आलेलं गाव आहे हे. आणि इथे आम्ही आलो आहोत मंदिरात. हे आहे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि तिकडे आहे शंकर भगवान आणि इकडे आहेत नंदी. तर हे खूप जुनं मंदिर आहे. ऑलमोस्ट मी खूप लहान असल्याच्या अगोदरपासूनच हे मंदिर आहे. ठीक आहे.